कुठेपर्यंत होतो? काल आपण 6 समज बघितले. आठवतात का? बघूया नाव. पहिला होता सिद्धांत लक्षण निरूपण नाम. दुसरा होता चत्वारदेव निरूपण नाम. तिसरा होता शिकवण निरूपण नाम. चौथा होता सार विवेक निरूपण नाम. पाचवा होता राजकारण निरूपण नाम. आणि सहावा होता महंत लक्षण नाम. आज आपण बघणार आहोत समास 7वा, चंचळ नदी. खूप सुंदर समास आहे हा. म्हणजे थोडासा रोजच्या व्यवहारापेक्षा डिफरंट आपण असं म्हणू शकतो. सगळ्याच्या उपर परे, म्हणजे जे आपण जे माया किंवा मॅट्रिक्स म्हणतो त्याच्या सगळ्या परे हा वाला समास आहे चंचल नदी. बघा, या समासामध्ये सांगितलं की चंचल नदी नाम. या समासामध्ये समर्थांनी मूळ मायेवर नदीचे मोठे सुरस रूपक रचले आहे. मूळ माया चंचल व वासनामय असल्याने ती वाहत्या नदीसारखी आहे. परब्रह्माच्या अनंत शक्तींपैकी ती एक विलक्षण शक्ती आहे. तिचे मूळ स्वरूप अत्यंत सूक्ष्म, निर्मळ, सर्वव्यापी आणि ब्रह्मा इतकेच पवित्र असते. म्हणून तिच्या स्मरणाने जग देखील पवित्र होऊन जाते. पण सबंध विश्वाला चालवणारी सूक्ष्म शक्ती वेगळेपणाने पाहू गेल्यास कोणालाही दिसत नाही. सूक्ष्माकडून स्थूलाकडे तिचा प्रवाह राहतो. जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक जीव प्राण्यामध्ये तीच कार्य करते. प्राण्यांमध्ये सत्व, रज, तम आदी गुणांप्रमाणे सौम्य, उग्र, क्रूर अथवा प्रेमळ व्यक्तरूप धारण करून ती व्यक्त दशेस येते. तिच्या सामर्थ्याला अंत नाही. माणसामध्ये ती वृत्तीरूपाने आढळते. सामान्य माणसांची वृत्ती स्थूलाकडे धाव घेते, म्हणून बहुतेक माणसे तिच्या प्रवाहात वाहत जातात आणि नाहीशी होतात. काही थोडी माणसे स्थूलाकडे धावणाऱ्या आपल्या वृत्तींना उलटवतात आणि सूक्ष्माच्या प्रांतात अधिकाधिक शिरतात. वाटेत त्यांना ब्रह्मलोक लागतो. तोही मागे टाकून ते उगमापर्यंत पोहोचतात. तेव्हा तेथे त्यांना तिचे अत्यंत शुद्ध स्वरूप अनुभवास येते. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हाच तो अनुभव होय. या अनुभवाच्या देखील पलीकडे गेल्यावर वृत्ती नाहीशी होते. ब्रह्माशी तदाकार झाल्याने मूळ माया अंतर्धान पावते. म्हणून या नदीच्या उगमापलीकडे जाऊन बघितले तर नदी नव्हतीच असे अनुभवास येते. हा अनुभव घेणाऱ्या थोर पुरुषात वृत्तीशून्य योगेश्वर असे सार्थ नाव श्री समर्थांनी दिले आहे. बघा, ही मूळ माया म्हणजे काय सांगितलं माहिती का समर्थांनी? आदी माया आपण जी म्हणतो ना. विश्वाची निर्मिती कुठून झाली? आपण म्हणतो की ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली. पण ब्रह्माची निर्मिती कुठून झाली? त्या एक परमात्म्यापासून किंवा परमसाक्षी सर्वेश्वरापासून झाली. पण तो एक परमात्मा आहे, त्याची निर्मिती कुठून झाली? तर ती आदी माया किंवा मूळ माया. म्हणून इथं सांगितलं बघा, ती सूक्ष्माकडून स्थूलाकडे तिचा प्रवाह वाहत जातो. म्हणजे बघा, आदिमायेपासून आपलं स्थूल शरीर असं म्हणू शकतो. आणि पण ह्याच्यामध्ये बहुतेक माणसं तिच्या म्हणजे ज्या माणसांना जाणीव नाहीये किंवा माहिती नाहीये, ती बघा सूक्ष्माकडून स्थूलाकडे जातात. पण काही माणसं आहेत, त्यांनी सांगितलंय की बघा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे, म्हणजे आपण म्हणू शकतो, आपण जो प्रयत्न करतो, म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणजे एकदा ध्यान वगैरे व्यवस्थित लागलं की आपण अहम ब्रह्मास्मी वाली जाणीव ज्या दिवशी होते किंवा ज्या क्षणाला होते त्यावेळी म्हणजे ती मूळ माया आपल्याला आपण त्या स्वरूपात बघू शकतो असं म्हणतात. म्हणजे त्यावेळी मी ब्रह्म आहे, त्यावेळी कुठलंच हे नसतं, म्हणजे निर्मन अवस्थेत. निर्मन म्हणजे मन नाही आहे पण आणि नाही पण अशी अवस्था नाही. निर्मन आपलं मनच असतं. ती अवस्था म्हणजेच मूळ माये, म्हणजे जेव्हा असं म्हणतो की आपण मूळ मायाला ओळखतो त्यावेळी किंवा आदी मायाला ओळखतो असं समर्थ म्हणतात.
तर बघूया याच्यात समर्थ म्हणतात समास 7वा श्रीराम समर्थ चंचळ नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. मूळ माया ही सूक्ष्माकडून स्थूलाकडे अतिंद्रिय ब्रह्मापासून दृश्य विश्वाकडे वाहणारी नदी आहे. म्हणजे मूळ माया तिला नदीचं रूप दिलंय आणि ती वाहताना म्हणजे बघा ती वाहताना कशी म्हणजे वाहते किंवा द्वैतात जर आपण बघितलं की एखादी नदी वाहत असते तिच्या उगमापासून ती तिच्या समुद्राला मिळेपर्यंत ती कशी कशी म्हणजे वाहते, कुठून वळण घेते, कसं काय करते, त्याचं सगळं वर्णन याच्यात दिलेलं आहे, या समासात दिलं आहे. याच्यात बघा एक बळाचे निवडले ते पोहतसी उगमास गेले उगम द्यायचे पवित्र झाले तीर्थरूप. बघा काही जीव मोठे बलवान होते, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत पोहत नदीच्या उगमापर्यंत ते गेले. त्यांना उगमाचे दर्शन झाले आणि ते पवित्र झाले. त्यांना तीर्थाची थोरवी लागली. त्याचा अर्थ असा की सूक्ष्माकडून स्थूलाकडे धावणे हा मायेचा स्वभाव आहे. त्याच्या विरुद्ध दंड ठोकून उभा राहणारा माणूस म्हणजे मोठा बलवान असतो. आपले बल वापरून तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो. अशा रीतीने अधिकाधिक सूक्ष्मामध्ये शिरता शिरता अखेर तो निश्चल ब्रह्मापर्यंत पोहोचतो. ब्रह्मदर्शन झाल्याने ब्रह्मदर्शन झाल्याने तो पवित्र होतो. म्हणजे बघा जे आता आपण मॅट्रिक्स मध्ये बघतो किंवा मायाजाळामध्ये बघतो सॉरी बघा आपण जे बघतो की सर्वांचं म्हणजे जे लोक ध्यानी नाही आहेत किंवा ज्यांना अवेअरनेस नाहीये किंवा चेतनेत नाहीये त्या लोकांना बघा ते त्यांचं काम व्यवस्थित म्हणजे ते त्यांचं सकाळी उठतात, जे काही प्रपंच करायचंय तो प्रपंच करतात आणि म्हणजे त्यांचं रुटीन चालू आहे. पण आपल्याला जाणीव आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला या मॅट्रिक्स मधून बाहेर पडायचंय, अहम ब्रह्मास्मी हे आपल्याला माहितीये, म्हणून आपण त्याच्यासाठी थोडा वेगळा प्रयत्न करतो ना, ध्यानाला बसतो आपण, बरोबर, आपण थोडं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचा प्रयत्न करतो. म्हणजे स्थूल ह्या स्थूल देहाकडून त्या सूक्ष्माकडे जाण्याचा ऍटलिस्ट थोडासा प्रयत्न करतो आपण. ठीक आहे, तर समर्थांनी त्याला बलवान म्हणले, कारण का ते रोजच्या म्हणजे रुटीन मध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करतात ना. प्रवाहाच्या बघा, प्रवाहात नदी वाहतीये, नदी उगमापासून सागराला मिळेपर्यंत एका प्रवाहाने वाहते. त्यासाठी जाण्यासाठी जर आपण उगमापासून सुरुवात केली समुद्रापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही. कारण का नदी कशी वाहते उगमापासून त्याच्या संगमापर्यंत किंवा समुद्राला जिथं मिळते तसं ती प्रवाहाने वाहते. मग जेव्हा आपण पोहत असतो प्रवाहाने पोहत असतो म्हणजे पाण्याच्या वेगाने जे तसं पोहत असतो ते तर सगळेच करतात, म्हणजे ते इझी आहे, प्रवाहाच्या दिशेनं पोहणं इझी आहे. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं थोडंसं कठीणच आहे ना. त्याच्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागणार, थोडेसे हातपाय मारावे लागणार. जर प्रवाह एका बाजूला आणि त्याच्या विरुद्ध दिशेला पोहायचा तर आपल्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागणार. म्हणून समर्थांनी असं समासात म्हटलंय की जे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रयत्न करतात ते बलवान आहेत असं. याच्यात समर्थांनी सांगितलंय या गंगेमध्ये हा यामध्ये समर्थांनी म्हणतात की समर्थ म्हणतात बरेचसे जीव माया नदीच्या या प्रवाहामध्ये वाहत जातात व नाश पावतात. काही जीव थोडे जीव मोठ्या हिमतीने उमाकडे पोहत जातात व ब्रह्मदर्शनाने पावन होतात. काही जण नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात, काही भोवऱ्यामध्ये सापडतात तर काही खाली तोंड होऊन लहान जागेत अडकून पडतात. याचा अर्थ असा की काही माणसे नीच योनीमध्ये गेली, काही जन्म मरणाच्या चक्रात सापडली, तर काही देह बुद्धीने अत्यंत स्वार्थी बनून बहिर्मुख झाली. काही जीव आपटून आपटून मेले, काही जीव चिरडून चिरडून मेले, तर पुष्कळ जीवांच्या पोटात पाणी शिरून ते फुगले. याचा अर्थ असा की काही जीव दृश्याच्या मागे लागले, पण द्वैताने संघर्ष निर्माण होऊन
मार खाऊन मेले. काही जीव संसारातील संकट परंपरेने दडपले जाऊन मेले आणि पुष्कळचे जीव अहंकाराने उन्मत्त होऊन अखेर वाया गेले. म्हणजे आपल्याबद्दलच सांगितलं समर्थांनी यामध्ये. हे बघा, यामध्ये समर्थ म्हणतात, उगमापाशी जेव्हा जिथं उगम असतो किंवा जिथं स्टार्ट असतो कुठल्याही गोष्टीचा, तिथं सगळं पवित्र असतं. म्हणजे ते नदी असो वा कुठलीही गोष्ट आहे, जिथं जिथं सुरुवात असते तिथं ती पवित्र असते. कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग झालेलं नसतं कुठल्या गोष्टीचं. जिथून सुरुवात, मग आपण आईच्या गर्भातून आलो, बाळ म्हणून जन्माला आलो, किंवा आपण कुठलंही बाळ म्हणजे नवीन जन्माला आलेलं बाळ जेव्हा बघतो, तेव्हा बघा हो त्याच्या चेहऱ्यावर चिन्हरागस भाव कसे असतात. म्हणजे आपल्याला त्याच्याकडे बघून जाणवतं किती निर्मळ आणि निरागस भाव असतात त्याचे. त्यामुळं कुठल्या गोष्टीच्या उगमाला, ते जी गोष्ट आपण उगमाच्या ठिकाणी बघत असतो, तर तिथं ती आपोआप ती निर्मळ होते, निर्मळ असते, अत्यंत निर्मळ असते उगमापाशी. जसं की उगमापाशी मायारूपी गंगेचे पाणी निर्मळ असते, पण ते अत्यंत चंचल म्हणजे प्रभावी असते. म्हणूनच त्यास आपनारायण असे म्हणतात. गुण माया निर्माण होण्यापूर्वी मूळ माया खरोखरच ब्रह्मस्वरूपच असते. म्हणून ती अत्यंत पवित्र, निर्मळ आणि भेदरहित असते. ही मूळ माया रूपी नदी, बघा या मूळ मायाला नदीचं रूप दिलेलं आहे, नदीची उपमा दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे समर्थांनी आपल्याला समजवण्यासाठी या मूळ माया कशी पसरली आहे पूर्व विश्वामध्ये ते सांगितलंय, आणि सगळीकडे तिचाच प्रभाव दिसतो. पण ती मात्र कोठेच आढळत नाही, हा खरा चमत्कार. ही महानदी खरी, पण ती आकाशात पाहते, सारखी प्रत्यक्ष वाहते आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात ती पसरली आहे. मूळ माया अत्यंत सूक्ष्म असल्याने अत्यंत सूक्ष्म आकाशात ती वाहते. आकाशाच्याही पलीकडे तिचे मूळ आहे. खाली वर 8 दिशा मिळून 10ही दिशांमध्ये मायेचा प्रवाह भोवऱ्यासारखा फिरत आहे. म्हणून ज्ञानी पुरुष तिला ईश्वरासारखेच मानतात. ईश्वरासारखीच आहे असे ओळखतात. ईश्वरासारखी ती सर्वव्यापी आहे, सर्वांवर सत्ता गाजवणारी आहे, म्हणून ती ईश्वर स्वरूपच आहे असे ज्ञानी लोक मानतात. अधूर्त अष्टही दिशा तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदिशा सारखीच असते. म्हणजे ती जगदिशा सारखी असं समर्थ म्हणतात. तर बघा, याच्यात समर्थने खूप सुंदर उदाहरण दिलंय. खूप सुंदर आहे, ह्याचे एकदम लक्षात घेण्यासारखं आहे. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाज पाझरोच गेले, किती एक ते वेचले संसारासी. एका संगीते कडवट, एका संगीते गुळचट, एका संगीते तिखट तुरट क्षार. ज्या ज्या पदार्थास मिळे, तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे, सखोलपणे. विषामध्ये विष चोते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. हे सगळं कशाबद्दलचा हे दिलाय बघा, संदर्भ दिलाय. समर्थ म्हणतात की असंख्य भांडी आहेत आपल्याकडं, आणि त्या भांड्यामध्ये पाणी भरलंय. काही भांड्यातील पाणी पाझरून जातं, काही भांड्यातील पाणी संसारामध्ये खर्च होतं. भांडे म्हणजे प्राण, म्हणजे आपली देहबुद्धी, आणि पाणी म्हणजे माया. पाणी पाझरून जाणे म्हणजे माया नाहीशी होणे. आत्मज्ञानी पुरुषाच्या बाबतीत असे घडते. त्याच्या देहामध्ये सस्वरूप भरून राहते. इतर माणसे मायेमुळे संसारामध्ये गुरफटतात. ज्या प्रकारचे भांडे असते, त्या तऱ्हेची चव त्या पाण्याला येते. एखाद्या भांड्यामध्ये पाणी कडवट होते, तर दुसऱ्या भांड्यामध्ये ते गुळसट होते. इतर भांड्यांमध्ये ते तिखट, तुरट किंवा खारट बनते. माया म्हणजे चित शक्ती होय. बघा काय सांगितलंय, माया म्हणजे चित शक्ती होय. चित शक्तीचा विलास, ही पुस्तक कोणी वाचलं असेल तर कळेल. ही चित शक्ती म्हणजे ही माया. सत्वगुणी माणसामध्ये ती गोड स्वभावाने व्यक्त रूप धारण करते. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना, बघा आपण संसारात खूप साऱ्या, म्हणजे म्हणतो आपण की सोल एकच आहे, किंवा सोलवर काही परिणाम होत नाही. पण तो सोल कोणत्या देहात राहतो त्याच्यावर डिपेंड आहे की तो माणूस कशी वर्तणूक करतो. म्हणजे आपण बघा, सोल लेवलला बघतो, किंवा आपण म्हंटलंय, आपल्याला सांगितलंय की आपण समोरच्याला बघताना आत्म्याच्या रूपात बघायचंय. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊया. माझ्यात जो सोल आहे आणि सपोज सुलक्षणा मॅडम मध्ये जो सोल आहे, तर आमच्या दोघींचा सोल एकच आहे. म्हणजे परमात्म्यानं असं म्हटलं की परमात्म्यानं त्याचा अंश म्हणून
आपल्याला तयार केलं. पण त्यांच्या शरीरात जेव्हा तो वास करतो किंवा माझ्या शरीरात जेव्हा तो वास करतो, तर त्याच्या देहबुद्धीप्रमाणे म्हणजे जसं पात्र असेल त्याप्रमाणे तो वागतो, असं समर्थांना म्हणायचं. त्यामुळं ज्यांची जशी वृत्ती असेल त्याप्रमाणे तो धारण म्हणजे ते रूप धारण करतो. म्हणून आपण म्हणतो बघा, आपण म्हणतो की म्हणजे आपल्याला वाटायचं की हे सगळ्यांमध्ये सोल एकच आहे, तर मग ही लोक अशी का वागतात किंवा ते असे वाईट का वागतात किंवा असे चांगले का वागतात. तर समर्थाने इथं त्याचं उदाहरण दिलंय की ज्या भांड्यात आपण पाणी पाणी म्हणजे त्यांनी रूप कसं दिलंय की आपला अंतरीचा अंतरात्मा किंवा चितशक्ती म्हणजे सोल म्हणा किंवा ते म्हणजे पाणी आणि आपला देह म्हणजे भांड. मग जसं भांड असेल तसं आपण त्याच्यात पाणी घातलं तर ते तसं रूप धारण करतं. म्हणजे जरा पाणी पाणी बघा कुठलाही कलर किंवा रंग धारण करतं. तसं समर्थाने याच्यात खूप सुंदर उदाहरण दिलंय. त्यामुळं आपल्या देहामध्ये किंवा मायेमध्ये म्हणजे ज्या भांड्यात पाणी ओततो आणि त्याप्रमाणे तो त्याचा कलर किंवा रंग किंवा सुगंध धारण करतो, त्याप्रमाणे ज्या मायेमध्ये ही चितशक्ती वास करते त्याप्रमाणे ती व्यक्तरूप धारण करते. जसं की ज्या माणसांचं मुळातच गोड स्वभाव आहे बघा, ती गोडच गोडच वागतात सगळ्यांशी. किंवा जे रागीट आहेत किंवा क्रोध आहे ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या देहबुद्धीत किंवा ज्यांच्या माय, तर ते बघा ते क्रोधीच असतात. त्यांच्या सोलचा तो हे नाहीये म्हणजे गुण नाहीये. त्यांच्या देहबुद्धीचा जो गुण आहे तो की सोल त्या शरीरात राहत असल्यामुळं त्याला तो म्हणजे आपण म्हणतो की ती व्यक्ती तशी आहे. पण जर आपण मूळ रूपात बघितलं तर तो सोल निर्मळ आहे. म्हणजे निश्चय ना त्याला चांगलं कळतं ना वाईट कळतं, तो एकदम असा तटस्थ असा आहे. बघा इथं सांगितलं की ज्या ज्या पदार्थांशी त्याचा संबंध येतो त्या त्या पदार्थांशी ती समरस होते. खोल जमीन असेल तर तिथे ती खोलपणे तुंबून राहते. चित शक्ती स्वतः काहीच नाही. ज्या ज्या दृश्य वस्तूंशी संबंध येईल तिच्याशी समरस होऊन राहणे एवढेच तिला माहीत असते. म्हणून वस्तूमधील चितशक्तीचे प्रमाण वस्तूच्या गहनतेवर किंवा खोलपणावर अवलंबून असते. विषामध्ये ती विष होते तर अमृतामध्ये ती अमृत बनते. सुगंधाने सुगंधी तर दुर्गंधाने दुर्गंधी हा तिचा धर्म आहे. गुणामध्ये ती गुणी बनते तर अवगुणामध्ये अवगुणी बनते. ज्याच्याशी तिचा संबंध येतो त्याच्याप्रमाणे ती अनुभवास येते. त्या चितशक्तीचा महिमा कळण्यासाठी तिचीच कृपा आवश्यक असते. ज्या मूळ मायेचा अंमल सगळ्या चराचर विश्वावर चालतो तिच्या कृपेनेच परमार्थ विचार उत्पन्न होतो. तीच सारासार निवडून दाखवते. तीच अनुभवाची खूण आहे. म्हणून तिच्या मनात आले तरच माणसाला तिचे अनिर्वचनीय स्वरूप आकलन होत असते. या मायाला इतकी अथांग पाणी आहे की ती नदी आहे किंवा सरोवर आहे याचा पत्ताच लागत नाही. कितीतरी माणसे माया नदीच्या पाण्यातच वस्ती करून राहिली आहे. सरोवर स्थिर असते, नदी अस्थिर असते. हे दृश्य विश्व स्थिर आहे असे वाटते, पण दृश्याने ते इतके अपरंपार भरले आहे की त्याचे अस्थिरपण प्रवाहीपण माणसाच्या ध्यानातच येत नाही. म्हणून माणूस दृश्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही. अखेर तो फसतो. जाणते पुरुष काय करतात ते ऐका. म्हणजे जे ज्यांना जाणीव आहे ते काय करतात बघा समजून. प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत पोहत ते उगमाच्या पलीकडे पोचले. त्यांनी मागे वळून बघितले तेव्हा त्यांना असे आढळले की माया नदीचे पाणी संपूर्ण आटले. तेथे नदीचा मागमूस सुद्धा उरला नाही. आपली वृत्ती अंतर्मुख करून सूक्ष्मात शिरले आणि माया नदी ओलांडून अखेर ब्रह्मस्वरूप झाले. त्यांच्या दृष्टीने मायामुळे नाहीच अशी अनुभूती आली. ज्याने आपली वृत्ती शून्य केली, मतलब शून्य मी, बुद्ध मी शून्य मी, आपण बघा एका ध्यानात मॅडमने घेतलं होतं त्याच्यात त्या शून्याचा अनुभव घेतला होता. शून्य म्हणजे काहीच नाहीये. तुम्ही मला चांगलं म्हणा वाईट म्हणा, अं, गोड बोला, म्हणजे कसंही वागा तुम्ही माझ्याशी, पण म्हणजे माझ्यावर जेव्हा त्या गोष्टीचा परिणाम होत नाही ती अवस्था म्हणजे शून्य अवस्था. म्हणजे आपण निर्मल मन निश्चल मन म्हणजे काय म्हणतो की स्वच्छ शुद्ध मन, शुद्ध भावना, चांगला विचार असं म्हणू शकतो. किंवा आपण नेक विचार करायचा दुसऱ्याबद्दल, ती भावना ती म्हणजे निर्मल मन निश्चल मन. त्याच्या पुढची पायरी म्हणजे निर्मन, मनच नाही. मग ते चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही दुसऱ्याबद्दल असं. ती अवस्था म्हणजे शून्याची अवस्था इथे समर्थांनी सांगितलं. ज्याने आपली वृत्ती शून्य केली
जो निवृत्ती बनला अशा थोर ज्ञानी पुरुषाच्या स्थितीचा अभ्यास करून ती समजून घ्यावी. अखेर दास म्हणतात की हीच गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा सांगावी, म्हणजे आपली वृत्ती शून्य करा. समर्थ म्हणतात हे किती वेळा सांगावं. तर इथं हा चंचळ नदी निरूपण हा समास संपलेला आहे. बघा इतकं दासबोध वाचताना हे आपल्याला रिअलाइज होतं की किती वर्षापूर्वी समर्थांनी हे सगळं दासबोधात लिहून ठेवलंय, जे आता आपण बघतो की चित्तशक्ती जागृत करणं म्हणा किंवा शून्य अवस्था प्राप्त करणं, हे समर्थांनी त्या काळात लिहून ठेवलंय. आणि ते अशा भाषेत लिहून ठेवलं की कोणीही ग्रंथ उघडला तर त्यांना ते समजावं. इतक्या सुंदर विचार. बघा अंतरात्मा विवरण. बघा अंतरात्मा म्हणजे काय? परम वस्तूचा विचार करताना, म्हणजे समास आठवा आहे अंतरात्मा विवरण. परमात्म वस्तूचा विचार करताना समर्थ 3 पायऱ्या सांगतात. एक म्हणजे हे त्याचं या समासाचा सार आहे, आता जे मी वाचून दाखवते 8व्या समासाचा. बघा समर्थ सांगतात, समर्थ म्हणतात की परमात्मा वस्तूचा विचार करताना 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे आत्मा, दुसरी पायरी म्हणजे सर्व विश्वामध्ये अंतर्यामीपणे वास करणारा सर्वात्मा किंवा अंतरात्मा, आणि तिसरा म्हणजे विश्वाला पुरून उरणारा परमात्मा. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्याच्यापासून ही सर्व सृष्टी निर्माण झाली असते. तर पहिला म्हणजे आपला सोल, आपला स्वतःचा सोल. दुसरा म्हणजे अंतरात्मा, म्हणजे सगळ्या पूर्ण चराचर सृष्टीला चालवणारा. आणि तिसरा म्हणजे विश्वाला पुरून उरणारा, म्हणजे ब्रह्मांडाच्याही पलीकडे. हे 3 पायऱ्या म्हणत असताना त्यांच्यामध्ये स्वरूपाच्या दृष्टीने श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. म्हणजे याच्यात बघा, आत्मा श्रेष्ठ नाही किंवा अंतरात्मा या सृष्टीला जाणवणारा श्रेष्ठ नाही किंवा तो परमात्मा श्रेष्ठ नाही. या तिघांमध्ये कोणताही श्रेष्ठ आणि कनिष्ठ भाव नाही असं समर्थ म्हणतात. अनुभूतीची व्यापकता कमी जास्त असते इतकीच. अनुभूतीची व्यापकता म्हणजे जबरदस्त माणूस देहाच्या साह्याने इंद्रिय सुख घेतो, पण देहाला चालवणारे आत्म्यास मात्र चुकतो, हेच त्याचे अज्ञान होय. या विश्वामध्ये अक्षरशः असंख्य जीव प्राणी आहेत. त्या सगळ्यांना अंतरात्मा अंतर्यामी राहून चालवतो. काही ठिकाणी तो गुप्त असतो तर काही ठिकाणी तो प्रकटपणे दिसतो, पण सगळ्यांना पुरून पुन्हा तो शिल्लक उरतो. तो सर्व देवांचा देव आहे, सगळ्या विश्वाचा चालक आहे, त्याचे ज्ञान करून घ्यावे. सर्वांगठी वास करणारा अंतरात्मा ओळखला की माणूस स्वतः विश्वव्यापी बनतो. माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. बघा माणूस आपण म्हणजे आपण आपल्या देहबुद्धीकडे बघितलं तर नो वन इज परफेक्ट. तसं ही देहबुद्धी म्हणून आपण बघितलं तर आपण परिपूर्ण नाही आहोत, पण तो अंतरात्मा पूर्ण आहे. म्हणून माणूसपणाने राहून अंतरात्म्याचे संपूर्ण ज्ञान होत नाही. त्याच्याबद्दल किती ऐकले व पाहिले तरी एवढे तेवढे कळते. म्हणून अंतरात्म्याचे संपूर्ण ज्ञान होण्यास त्याच्याशी समरस होऊन तदाकार बनावे लागते. यासाठी प्रथम दृश्य विश्वाचे विवरण करण्यास आरंभ करावा. तत्वाने तत्वाचा निरस होतो व देहबुद्धी झडते. मग आत्म्याचे अखंड चिंतन करावे. चिंतन करता करता त्याच्याशी तादात्म्य होते, म्हणजे एकरूप होणं, त्या अंतरात्म्याशी एकरूप होणं. त्यामुळे काय होतं, विभक्तपणा जाऊन भक्तपणा येतो आणि जीवन धन्य होते. खूप सुंदर समास आहे. अंतरात्म्याची ओळख करताना किंवा विवरण करताना समर्थ पहिल्या ओळीतच सांगतात, श्रीराम समर्थ आदी बंधू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. म्हणजे ह्या चराचराला अंतर्यामीपणे चालवणारा अंतरात्मा हाच खरा देव किंवा ईश्वर होय. त्याचे ज्ञान करून घ्यावे असं समर्थ म्हणतात. तो कसा ओळखायचा बघ, त्याच्यात खूप सुंदर सांगितलंय समर्थाने. तेने विण कार्य न चले, पडले पर्ण तेही न हले, अवघे त्रैलोक्यासी चाले जयाचे मी. ज्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही पडत नाही किंवा पडले झाडावरून पडलेलं खाली पडलेलं पान एका जागेवरून दुसरे जागी जात नाही, तो म्हणजे संपूर्ण विश्वाला चालवणारा तो म्हणजे अंतरात्मा, परमात्मा किंवा आपला आत्मा म्हणा. तुम्ही त्याला काही म्हणू शकता. तर ह्याच्यात समर्थ म्हणतात की अंतरात्म्याशिवाय कोणतंच कार्य घडून येत नाही. म्हणजे आपल्याला जे वाटतं ना, हे मी करतो वगैरे, हे सगळं म्हणजे मिथ्या आहे.
तो करतो म्हणून होतं. जसं आपल्याला वाटतं की आपल्यामुळे हे सगळं होतंय किंवा हा प्रपंच आपल्या घरात आपण जे करतोय ना, मॅट्रिक्स मध्ये राहून ज्या गोष्टी करतो आपल्याला वाटतंय तो आपण करतोय, पण नाही. तर आपण देहबुद्धीने बघितलं तर आपणच करतो, पण बघा आपण कधी करणार हो? आपल्या आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे जो, तोपर्यंतच आपण हे सगळं करू शकतो. बघा म्हणूनच जेव्हा जिवंत माणूस असतो तेव्हा आपण त्याला नावाने ओळखतो किंवा त्याच्या उपाधीप्रमाणे, जसं की मी ऍज अ अनुजा म्हणजे माझं जे नाव आहे ते ओळखते. पण जेव्हा या बॉडीतून या ज्या देहातून अंतरीचा अंतरात्मा निघून जातो तेव्हा कोणी अनुजा म्हणतं का? नाही. तेव्हा या शरीराला फक्त बॉडी बॉडी म्हणतात. बघा जेव्हा तुम्ही आपण बघतो की आपल्याला कधी फ्युनरलला जायचा प्रसंग आला किंवा कोणी आपले रिलेटिव्ह वगैरे वारले तर त्यावेळी बघा, ज्यावेळी ते जिवंत असतात तेव्हा त्यांच्या नावानिशी ओळखलं जातं, पण जेव्हा त्यांच्यातून अंतरात्मा निघून जातो तेव्हा जसं पहिल्याच समाजात समर्थांनी सांगितलं होतं, जेव्हा आपल्या शरीरात जोपर्यंत आपला अंतरात्मा आहे तोपर्यंत त्यांना त्याला किंमत आहे. त्याच्यानंतर हे जे उरतं हाडामासाचं ते ती फक्त शरीर असतं, ती बॉडी असते. त्यामुळे समर्थ म्हणतात की ज्याच्या पडले पर्ण तेही नाले, म्हणजे ज्याच्यामुळे म्हणजे की ज्याच्या आज्ञेशिवाय खाली झाडाचं गळून पडलेलं पान पण या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही, तो म्हणजे अंतरेचा अंतरात्मा. त्याच्या सत्ते वाचून पडलेलं पान सुद्धा हलत नाही. त्याच्यापासून मिळणाऱ्या चेतनेने सारे त्रैलोक्य हालचाल करत. म्हणजे जाणीव बघा, चेतना, देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी या सर्वांचा प्रवर्तक एकटा तो अंतरात्मा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा चराचर सृष्टी, मग ती कुठंही वास करत असो, म्हणजे एकदम छोट्यातल्या छोट्या अमिबा पासून ते बलाढ्य कुठलाही प्राणी असेल त्या सगळ्यांना चालवणारा तो अंतरात्मा आहे. सर्व प्राण्यांच्या देहामध्ये तोच वास करतो आणि त्यांना निरनिराळ्या तऱ्हेने वागायला प्रेरणा देतो. साऱ्या विश्वामध्ये आढळणारे त्याचे कर्तृत्व संपूर्ण सांगता येणार नाही. असा तो जो गुप्त मालक आहे त्यालाच ईश्वर म्हणतात. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर थोर थोर जयाचे नि भोगती. ज्याच्यामुळे आपण सगळं ऐश्वर भोगतो किंवा जे काही भोग घेतो त्या अंतरात्म्यालाच ईश्वर असे म्हणतात. बघा, अशा अंतरात्म्याचे ज्ञान ज्याला होते तो स्वतः विश्वव्यापी विश्वंभर बनतो. मग समाधी आणि सहज स्थिती याचे काहीच महत्व उरत नाही. ईश्वराशी तदाकार होण्याची स्थिती इतर सर्व अवस्थांच्या मानाने फारच पलीकडची असते. बघा याच्यात समर्थांनी सांगितलंय की हा अंतरात्मा ज्याच्याबद्दल आपण म्हणतो की तो पूर्ण चराचर सृष्टीला चालवतो, पण त्याला ओळखायचं कसं? बघा, पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळून राहे समाधानी. अंतरात्म्याला जाणायचं असेल तर ते वेगळेपणाने शक्य नसते. वेगळेपणा म्हणजे अपूर्णता. अपूर्णच पूर्णाचे संपूर्ण ज्ञान शक्य नसते. म्हणून आत्मचिंतनाने ईश्वरामध्ये मिसळून जावे, विभक्तपणे उरूच नये. म्हणजे देहबुद्धी सोडून आपण त्याच्याशी एकरूप झालो. म्हणजे आपण जर या बॉडीत राहून म्हणजे या शरीरात राहून जर आपण आपल्याला आपला अंतरात्मा ओळखायचा असेल तर त्यासाठी समर्थ म्हणतात की हे शरीर म्हणजे अपूर्ण आहे ना, म्हणजे नष्ट होणार आहे. त्यामुळं ह्या शरीरातून आपण जर त्याला बघायला गेलो तर त्याचं ज्ञान होणं शक्य नाही. त्यामुळंच सांगितलं की आत्मचिंतनानं त्या ईश्वरामध्ये मिळून म्हणजे एकरूप होऊन जाणं हेच अंतरात्म्याला ओळख. त्यामुळेच तसंच आपण अंतरात्म्याला ओळखू शकतो. या सगळ्या दृश्य विश्वाचे विवरण करीत गेल्याने अंतरात्म्याचे रहस्य आपोआप आकलन होते. एकाएकी प्रचंड लाभ हाती येतो. त्यासाठी वेगळं काही करावंच लागत नाही. बघा, बुद्धीने विवरण करून अंतरात्म्याचे ज्ञान करून घेणे कोणालाही शक्य नाही. बघा, त्याचे ज्ञान होण्यासाठी बुद्धीने धडपडणाऱ्यांना त्यांचे एवढे तेवढे ज्ञान होते व त्यावरच ते समाधान मिळतात. अल्पस्वल्प ज्ञानाने अंतरात्म्याचे जे किंचित दर्शन झाले असते ते वारंवार पुन्हा घ्यावे, पुन्हा पुन्हा त्याचे विवरण करावे. त्याच्याबद्दल वाचलेले असेल तर पुन्हा पुन्हा वाचावे. बरं, आपण जे म्हणतो ना हा अंतरात्मा सगळ्यांना, बरं तू केवढा आहे, हा अंतरात्मा केवढा आहे व कसा आहे, त्याला जो पाहतो त्याची काय अवस्था होते याबद्दल जो सांगतो ते अपुरे असते. कारण
त्यांनी जेवढे पाहिलेले असते आणि ऐकलेले असते तेवढेच ज्ञान तो सांगतो. म्हणजे बघा, ह्या अंतरात्म्याबद्दल समर्थ म्हणतात की हे कधी होऊ शकतं, पण ही अनुभूतीची गोष्ट आहे ही एकमेकाला. आता जसं की बघा, कुठलाही पदार्थ खाल्ला तो खूप छान होता किंवा एखादा गोड पदार्थ खाल्ला, मला तो गोड लागला, पण मला त्याची चव जी गोड लागते तीच समोरच्याला म्हणजे लागू शकते असं नाही ना, तिला वेगळी चव म्हणजे गोडच लागणार. पण गोडात पण फरक असतो बघा. आपण पंचामृताचं गोड वेगळं असतं, साखरेतलं गोड वेगळं असतं, मिठाईतलं गोड वेगळं असतं, प्रत्येकाची चव वेगवेगळी ना. तसंच ज्याने ज्याने त्या अंतरात्म्याला जाणून घ्यायचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकाला त्याची अनुभूती वेगळी असते. जसं की ध्यानाची अनुभूती बघ प्रत्येकाला वेगळी असते. एकच ध्यान प्रकार आपण जर एक सर्वांनी मिळून बसून जरी केला, तर त्या ध्यान प्रकारात मला जी अनुभूती येईल किंवा तुम्हाला जी अनुभूती येईल ती सगळ्यांना सारखीच नसते. प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो. त्यामुळं हा अंतरात्म्याची जाणीव घेणं किंवा त्याला समजून घेणं ही अनुभूती आहे असं समर्थ म्हणतात. आणि मला जे समजलं ते मला जेवढं मला कसं वाटलं ध्यान करून खूप छान वाटलं. बरं खूप छान वाटलं, पण छान वाटणं कसं असतं हे कधी कळेल तुम्हाला? त्याच्यासाठी तुम्हाला छान वाटणं म्हणजे बघ मग तुम्हाला ती अनुभूती घ्यायला पाहिजे ना, त्या छान कसं वाटतं त्याची. मी फक्त म्हटलं की छान वाटलं, पर छान वाटणंच कसं असतं हे माहित नसलं तर आपल्याला कळणारच नाही की ध्यान केल्यावर कसं छान वाटतं किंवा कसं रिलॅक्स होतं. बरोबर? तर इथं समर्थ तेच सांगतो. माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला पूर्ण आकलन करू शकत नाही. याचे कारण असे, माणूस पूर्णाचे अखंड चिंतन करीत नाही. पूर्ण म्हणजे आज जसं आपण आत्ता या क्षणाला बघू की आपल्याला माहिती आहे इथं हा सोल अंतरात्मा परमात्मा तो एकटाच पूर्ण आहे. पण आपण काय होतो, दरवेळी आपण जाणीवेत असतो का? नाही. आपण दरवेळी जाणीवेत नसतो, म्हणजे नेहमी नेहमी आपण त्याचं चिंतन करत नाही. तर ह्याच्यात समर्थ म्हणतात, जर आपण असं अंतरात्म्याचं पूर्ण चिंतन करत अखंड चिंतन करीत गेलो तर माणूस देवाहून वेगळा होणारच नाही. म्हणजे देव पण येतं, म्हणजे संत महंत बघा, तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. ते जायचे त्या भंडारा डोंगरावर आणि पूर्ण ते विठ्ठलाचं म्हणजे परमात्म्याचं म्हणा ते स्मरण करायचे. ते त्यांच्यापासून वेगळे व्हायचेच नाही. तर त्याच्यानं काय झालं, त्याचं तात्पर्य म्हणजे ते देवस्वरूप झाले. कारण ते कंटिन्यू म्हणजे अखंड स्मरणात होते किंवा अखंड चिंतनात होते. आणि त्यांना माहिती होतं, आपल्याला पण माहिती असतं बघा, आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपल्याला ज्ञान आलंय की आपल्याला जाणवणार आहे आपल्या अंतरात्मा आहे, आपल्या आपण त्या सोल लेवलला बघतो. पण आपण कंटिन्यू अखंड जाणीव असते का आपल्याला? नाही. आपण जाणीवेतून कधी कधी बाहेर येतो. कधी कधी आपण आपली जाणीव म्हणजे हे होते बघा, आपल्याला क्रोध येतो वगैरे किंवा षडरिपूंमध्ये अडकून जातो, तर आपलं अखंड चिंतन होत नाही त्या परमात्म्याबद्दल. तर समर्थ म्हणतात, जर आपण अखंड त्या परमात्म्याच्या चिंतनात राहू तर आपल्यात आणि देवात म्हणजे अहम ब्रह्मास्मी जसं आपण म्हणतो, आपण जे म्हणतो ते देवाप्रमाणे किंवा आपणच देव आहोत अशी अनुभूती होते. ह्याच्यात समर्थ म्हणतात की देवाशी वेगळेपण नसावे, म्हणजेच मग भक्त म्हणून घेणे शोभते. देवाशी तादात्म्य साधले नाही तर खटाटोपाचे श्रम व्यर्थ जातात. बघा, समर्थ म्हणतात की अंतरात्मा देहात असून पण शहाणी माणसे त्याचे ज्ञान करून घेत नाहीत. मग मूर्ख आणि शहाणे दोघेही दिनवाने जीवन जगतात. याच्यात समर्थ म्हणतात बघा, उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनच आला परी राजा नेणे. खूप सुंदर सांगतात समर्थ. म्हणजे घर आहे, आपण ज्या घरात राहतोय, ठीक आहे, ज्या घरात राहतोय ते घर घर एखाद्या घर मालकाचं आहे, पण आपण त्या घर मालकालाच ओळखलं नाहीये, फक्त त्या घरात राहतोय. किंवा आपण ज्या राज्यात राहतोय त्या राज्याचा राजा कोण आहे याचीच आपल्याला जाणीव नाहीये, तर काहीच अर्थ राहत नाही ना, म्हणजे जाणीव नाहीये आपल्याला. याप्रमाणे समर्थ म्हणतात की एखादा माणूस घर पाहून गेला पण त्याने त्याच्या घर मालकालाच नाही ओळखले. किंवा आपण आता राहतोय, पण एकदा बघा, जसं की आपण आपल्या या देहबुद्धीचा वापर करतो आणि याचा घराचा मालक म्हणजे अंतरीचा अंतरात्मा, त्याला आपण ओळखलंच नाही.
तर काय होणार हो? माणूस जसा जीवन जगत आला आईच्या गर्भात, म्हणजे गर्भातून आला, तसा तो मृत्यूपर्यंत जाणार. आणि तो जाणीव येत नसल्यामुळे तो जसा आला आला आणि पाणी वाहताची गेला तसाच जाणार. पण ज्यांना जाणीव आहे, तर ते त्या अंतरात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला जसं कळलंय, की आपल्याला जसं ज्ञान झालंय की आपल्याला ध्यान केलं पाहिजे, त्या सोलशी कनेक्ट केलं पाहिजे, त्या अंतरात्म्याशी, त्या हायर सेल्फशी, परमात्मा जे काही तुम्ही त्याला नाव जसं म्हटलं की ज्याला प्रत्येक ह्याच्याप्रमाणे वेगवेगळं म्हणतात त्या परमात्म्याला, त्याला कनेक्ट झालं पाहिजे असं आपल्याला जेव्हा म्हणतं किंवा जाणीव होते, तिथं आपण कंटिन्यू त्याच्या चिंतनात राहिलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. पण बघा, समर्थ म्हणतात की आपण ज्या राज्यात राहतो आणि त्या राजालाच ओळखलं नाही तर काही अर्थ नाही. म्हणजे एखादी एक एक गोष्ट आहे बघा, म्हणजे माहिती असेल तुम्हाला. एका राज्यात ना राजा असतो, आणि तो राजा आहे ना संपूर्ण याला म्हणतो, म्हणजे पूर्ण राज्यात अशी दवंडी पिटवतो. माफ करा. की आता राजाला सगळं राज्य सगळ्या प्रजाजनांना सोपवून द्यायचं असं राजा म्हणतो, आणि तुम्ही काही या माझ्याकडं, काहीही मागा आणि हे करून द्या. म्हणजे तुम्ही काहीही माझ्याकडे मागू शकता, राज्यातलं काहीही मागू शकता. सगळे लोक एक एक जण येतात त्या राजाकडे, कोणी सोनं मागतं, कोणी काही मागतं, कोणी मौल्यवान वस्तू मागतं, असं सगळं सगळेजण मागत राहतात. पण त्या राज्यात ना एका झोपेत एक आजीबाई राहत असते, म्हातारी आजी राहत असते. ती राजाकडे राहत असते. ती जाते आणि ती राजाला म्हणते की, राजा म्हणतो, सांग आजी, मी तुला काय देऊ, तुला काय पाहिजे? तर ती आजी इतकी हुशार असते बघा, ती राजाला म्हणते, राजा मला तुझं काहीच नको, मला फक्त तू पाहिजे. बघा, राजाला इतकं म्हणजे हे वाटतं की अरे, सगळ्यात हुशार ती आजी असते. कारण का सांगा बरं? सगळ्यांनी राजाचं सगळं जे मॅट्रिक्स आहे, की जी जेव्हा जे दृश्यात दिसणाऱ्या वस्तू आहेत किंवा त्याचं म्हणजे जी काही धन दौलत आहे ते सगळ्यांनी मागितलं. पण आजीने कसा विचार केला? मी राजालाच मागितलं. बघा, राजा जिथं असणार आपोआपच सगळ्या सुखसोयी सगळंच तिथे येणार ना. राजी काय म्हणली? राजाला म्हणली, तू चल राजा माझ्या झोपडीतच, तू माझ्या बरोबरच राहा. जसं महाभारतात अर्जुनाने मागितलं होतं, जेव्हा अर्जुनाकडं आणि दुर्योधनाकडे दोन म्हणजे श्रीकृष्णाकडे जेव्हा ते दोघं जातात, तेव्हा त्या दोघांकडे असा पर्याय असतो की तू ते काहीही कृष्णाकडे, म्हणजे कृष्णाने सांगितलं असतं, तुम्ही कुठलीही गोष्ट मागा. तर दुर्योधनाने काय मागितलं? त्याची नारायणी सेना मागितली. पण त्याच ठिकाणी अर्जुनाने काय मागितलं? स्वतः कृष्णा, तुम्ही चला. मग याला विवेक म्हणतात. तर त्याचप्रमाणे समर्थ याच्यात म्हणतात की माफ करा, हे जसे घडते, एक म्हणजे जो राजालाच ओळखत नाही, म्हणजे अंतरीच्या अंतरात्म्याला ओळखत नाही, त्याला म्हणजे त्याचं काहीच नाही, म्हणजे त्याचं म्हणजे तो या विश्वात आला काय गेला काय. बघा, तो अंतरीचा अंतरात्मा सगळ्यांना चालवतो, असं नाही म्हणत तो की हा मला ओळखत नाही म्हणून मी त्याच्या देहात चालवणार नाही किंवा काम करणार. जे जो लोक जाणीवेत नाही त्यांना पण चालवणारा तो अंतरीचा अंतरात्मा आहे. त्याच्याकडे भेदच नाहीये असा, म्हणजे तो निर्मळ आहे, शून्य आहे तो. त्यामुळं तो जे त्याला जाणतात त्यांच्याही शरीरात वास करतो, आणि ते जे त्याला जाणत नाही त्यांच्यातही तो वास करतो. त्याच्याप्रमाणे सांगितलं व समर्थाने, देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिळवले, देह धरत्यास सुकले नवल मोठे. म्हणजे ज्या देहाचा उपयोग आपण करतो किंवा ज्या देहाच्या जोरावर आपण मायाजाळात वावरतो, पण त्या देहाला चालवणाऱ्यालाच पण ओळखलं नाही तर ते मोठं नवल आहे असं समर्थ म्हणतो. अशा लोकांना समर्थ म्हणतात की अशा रीतीने लोक विवेकहीन असून देखील स्वतःला मोठे विवेकी म्हणतात. एकंदरीत ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसे तो जगतो. ज्याला आपले अंतरंग सांभाळता येत नाही तो मूर्ख होय. म्हणून माणसाने शहाणपण शिकावे असे म्हणतात. परंतु शहाण्यांकडे पाहावे तर ते देखील अंतरंगाचे ज्ञान नसल्याने दिनवाने झालेले आढळतात. याचाच अर्थ असा की व्यवहारामध्ये मूर्ख आणि शहाणे असा भेद आपण करतो,
परंतु दोघांनाही स्वतःच्या अंतरंगाचे ज्ञान नसल्याने परमार्थदृष्ट्या दोघेही अज्ञानीच असतात. समजा एखाद्याच्या घरात संपत्ती ठेवलेली आहे, जसं की समर्थाने खूप छान उदाहरण दिले बघा. समजा अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देव न कळे. म्हणजे एखाद्याच्या घरातच संपत्ती ठेवली आहे, ती तो विसरला आणि मग तो ती संपत्ती हुडकायला शोधायला इकडच्या इकडं तिकडं फिरू लागला, हिंडू लागला. त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाची अवस्था होते. स्वतःच्या अंतरी वास करणारा ईश्वर त्याला कळत नाही, तो त्याच बाहेर शोधायला लागतो. म्हणजे बघा, आपलंच सांगितलंय समर्थाने. आपणच जात होतो ना आधी, मंदिरात जायचो देव शोधायला, कोण कुठं म्हणलं तीर्थयात्रेला जायचो. पण तो जो आपण ज्याच्यासाठी करतोय तो देव म्हणतोय, की जेव्हा ज्या देवाला भेटायची आपल्याला ओढ लागलेली असते, तो देव आपल्या अंतरीच आहे. म्हणजे आपल्याकडेच सगळं आहे, आपणच सर्व अहम ब्रह्मास्मी, हे काय म्हणतात ब्रह्मवाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी याची जाणीव आपल्याला जेव्हा होते, तेव्हा आपण जातच नाही इकडं तिकडं बघायला किंवा देवाला शोधायला. बघा, समर्थ म्हणतात, माणसाच्या अंतर्यामी वास करणारा अंतरीचा अंतरात्मा अनंत व अपार आहे. वृत्ती ज्ञानाने त्यास पाहणे शक्य नसते. त्यासाठी मीपणा विरावा लागतो. विवेकाने देहबुद्धी धरावी लागते. अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा कोणीही या जगात नाही. माणसाची जाणण्याची वृत्ती एक देशी आहे. तिची झेप दृश्यापर्यंत मर्यादित आहे. अशा स्थलकालीन मर्यादित असणाऱ्या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचे ध्यान करण्याइतकी इतकी पुरी पडत नाही. या विश्वामध्ये जीव प्राणी नुसते गर्दी करून आहे. त्यांची रूपे व भाषा नाना तऱ्हांची आहेत. पृथ्वीच्या पोटात आणि पाषाणात देखील असे कितीतरी प्राणी आहेत. या सर्वांमध्ये अंतरात्मा भरून पुन्हा उरला आहे. अशा रीतीने अनेकांमध्ये एकच एक अंतरात्मा नटला आहे. बघा, इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रकटला किती एक. चंचळे न होई जे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ, चंचळते नव्हे निश्चळ परब्रह्म ते. हे म्हणतात समर्थ, हे सगळं प्रचिती घेण्यासाठी सारखं अनुभवाच्या गोष्टी. काही ठिकाणी तो गुप्त असतो, तर काही ठिकाणी तो प्रकटपणे दिसतो. आपण अशा अशाश्वत मायेमध्ये म्हणजे चंचल मायेमध्ये जोपर्यंत आहोत, तोपर्यंत शाश्वत ब्रह्मवस्तू हस्तगत होणार नाही. प्रत्यक्ष अनुभवाने हे आपण ओळखावे. जे अशाश्वत आहे ते शाश्वत परब्रह्म खास नव्हे. म्हणजे आपण समजून चुकलो, म्हणजे आपल्याला आता समजलंय म्हणून की हे सगळं नष्ट होणार, जे दिसतंय डोळ्यानं ते सगळं नष्ट होणार, पण जे दिसत नाही, जे अद्वैत आहे, त्यासाठी त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, असं समर्थ म्हणतात. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा जेव्हा निराश होत जातो, तेव्हा देहबुद्धीचा क्षय होतो. मग चोहीकडे एक निर्मळ, निश्चल व निरंजन ब्रह्म अनुभवास येते. विवेकाचा जो मार्ग आहे त्यामध्ये मी कोण, मी कुठून आलो, मी कसा आहे, हे सर्व प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे आपण बघा की माझा, आपण म्हणतो ना, आपण आपला सोल प्रोग्राम का आहे, आपण का जन्माला आलोय. बघा, या शेवटच्या ओळीत समर्थ तेच सांगतात, आपण कोण कोठे कैसा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयकाचा त्यास हे कळेना. हे प्रश्न आपल्यालाच सोडवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला आत्मचिंतन करायची खूप जास्त गरज आहे. जो माणूस स्वतः विवेकाने कच्चा आहे त्याला हे कळत नाही. म्हणून भल्या माणसाने विवेकाची कास धरावी. तरण्यास कठीण असा हा संसार विवेकाच्या बळावर तरून जावा आणि भगवंताची भक्ती करून आपल्या वंशाचा उद्धार करावा, असं समर्थ म्हणतात. इथं हा अंतरात्मा निरूपण नाम 8वा समास संपलेला आहे. बघा, समर्थाने दासबोधात इतक्या सुंदर आणि सोप्या शब्दात जसं सांगितलं की ज्यांना अजिबातच माहिती नाही अंतरात्मा म्हणजे काय, ज्यांना अजिबातच कल्पनाच नाही, तर त्यांना किती सुंदर उदाहरण, म्हणजे ते भांड्याचं उदाहरण बघा किती सुंदर दिलं. ज्या भांड्यात जसं पाणी घालतो तसं ते पाणी, तर म्हणजे त्याला पाण्याला ना रंग रूप वास काहीच आहे, पण जे जसं ज्या भांड्यात आपण त्याला ठेवतो त्याप्रमाणे ते त्याचं रूप धारण करतो. तसंच आपण आपल्याबद्दल सांगितलंय समर्थाने. तर धन्यवाद सगळ्यांना. 7वा आणि 8वा हे 2 समास आपण आज ऐकले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. स्वतःला धन्यवाद द्या की आपण कंटिन्यू बसून आपण ऐकत आहोत.
आणि आपण म्हणजे बघा एखादी गोष्ट आपण करत असतो ही सगळी ऊर्जेची म्हणजे हे सगळं करतो हे त्याची इच्छा आहे. पडले पर्ण तेही न आले म्हणजे जे काही घडतंय आपल्या आयुष्यात किंवा आपल्यासोबत जे काही घडत आहे ते सगळं ऊर्जेचं काम आहे असं मानून आपल्याला कळेल तर बघा जर आपल्याला सिंहावलोकन करायची गरज म्हणजे सवय असेल ना तर आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टींची लिंक लागत असते. ज्या गोष्टी आपल्याला आत्ता वाटतात की ही असं नको व्हायला पाहिजे पण पुढे जाऊन विचार केला त्यावेळी जी गोष्ट झालेली असते किंवा होत असते ती आपल्यासाठी योग्यच असते. आपल्याला फक्त वाटत असतं आपण कारण त्या तात्पुरता वेळेचा विचार करत असतो पण ते परब्रह्म तो परमात्मा त्याला माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. योग्य वेळी आपल्याला योग्य तेच मिळत असतं. आणि जे आपण बघा आपण म्हणतो ना माझ्या बाबतीत असं का होतं तर ते असं होत आहे अशासाठी होतं की आपल्याला त्याच्यातून शिकायचं असतं लर्निंग घ्यायचं असतं. या देहबुद्धीतून सुटण्यासाठी किंवा मॅट्रिक्स मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ते लर्निंग केल्याशिवाय आपण नाहीच सुटणार. नाहीतर पुनरपी जननम पुनरपी मरणम या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहणार आपण. तर धन्यवाद सगळ्यांना. ध्यान घेऊया आपण सुजाता मॅडम ध्यान घेऊया आपण. हो मॅडम चालेल. कोणी घेणार ध्यान कोणी घेऊ शकतं ध्यान. ठीक आहे बघा घाबरायचं काहीच कारण नाहीये. कोणीही ध्यान घेऊ शकतं. आपल्याला हा प्लॅटफॉर्म मॅडमनी याच्यासाठी म्हणजे वी आर रिअली ग्रेटफुल फॉर ऑल दॅट थिंग की आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळालाय की जिथं आपण व्यक्त होऊ शकतो. तुम्ही माझा अनुभव कथन ऐकला असेल तर त्याच्यात पण सांगितलं मला खूप म्हणजे मी जेव्हापासून लेक्चरशिप सोडली तेव्हापासून मला नव्हतं स्टेज डेअरिंग नव्हतं किंवा असंच कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा बिलकुलच हे नव्हतं. हे सगळं आपल्या आतमध्येच आहे सगळेजण सगळं करू शकतात फक्त आपण त्याच्यापासून अनअवेअर आहोत की आपण करू शकतो ही जाणीव आपण नाहीये घेत नाही. जसं आपण म्हणतो आपण अहम ब्रह्मास्मी मग ब्रह्माला काय अवघड आहे आपण काहीही गोष्ट करू शकतो. हे फक्त आपण लक्षात घेऊया. चला धन्यवाद सगळ्यांना. थोडा वेळ ध्यान करूया आपण. रिलॅक्स राहा सगळ्यांनी. पाणी पिऊन घ्या थोडस. आपल्याला बघा जेवढं आपण ध्यान करायला लागतो तसं आपल्याला आपल्या शरीरातला पाण्याचा इंटेक वाढवावा लागतो. तर सगळ्यांनी भरपूर पाणी पित जा. दिवसभरात जितकं जास्त होईल तितकं पाणी पित जा. चला ध्यानाला सुरुवात करूया. ज्या अवस्थेत तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय त्या अवस्थेत बसा. दोन्ही हाताची बोटं जर पाय खुर्चीवर बसला असाल तर पाय दुमडून घ्या म्हणजे क्रॉस करा. मांडी घालून बसला असाल तर मांडी घालून बसा. हे कशासाठी करतो हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपण ऊर्जा लॉक करतो. जर आपण असेच बसलो तर मग त्या ऊर्जेचा प्रवाह जेव्हा आपण बघा लॉक करतो म्हणजे हातामध्ये हात गुंफतो तेव्हा ऊर्जेचा प्रवाह पूर्ण शरीरामधून आपल्या फ्लो होत असतो. याची जाणीव जर घेतली तर ती जाणीव आज आपण घेऊया. आपल्या ऊर्जेचा प्रवाह आपल्या शरीरातून कसा वाहतोय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आज आपण 5 दीर्घ श्वास घेऊया. प्रत्येक श्वासाबरोबर आपण आपलं शरीर रिलॅक्स करायचं. आज आपण ग्रॅटिट्यूड ध्यान करूया. कृतज्ञता ध्यान म्हणू आपण याला. आज आपण आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात ज्याच्यामुळे आपण ज्या गोष्टींबद्दल आतापर्यंत आपण कधीही कृतज्ञता व्यक्त केली नाहीये त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग ते आपले
रिलेशनशिप असो, आपला शरीर असो, आपले सगळे अवयव, छोट्या छोट्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टीत आपल्याला आठवतील त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो हळूहळू सोडायचा आहे. श्वास सोडताना पूर्ण शरीर रिलॅक्स झालंय अशी भावना मनात आणायची आहे. शिथिल झालंय. आणि श्वास घेताना या ब्रह्मांडातील ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपण आत घेतोय अशी जाणीव घ्यायची. आणि हळूहळू श्वास सोडायचा. शक्यतो दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो श्वास किती क्षणांसाठी आपण होल्ड करू शकतो ते थोडं बघायचंय. जितका वेळ श्वास घेतल्यानंतर थोडा वेळ तरी आपण त्याला होल्ड करायचा, थांबवून ठेवायचा आणि मग हळूहळू सोडायचं. दिवसभर आपण शिकलोय त्याप्रमाणे श्वासाचं महत्व आपल्याला माहिती आहे. हा श्वास आहे म्हणून आपण आहोत. आपल्या प्रत्येक श्वासाला धन्यवाद द्यायचे आहेत मनापासून, हृदयापासून धन्यवाद द्यायचे आहेत. आता आपलं शरीर रिलॅक्स झालंय. कुठल्याही प्रकारचा ताण आपल्या शरीरावर नाहीये. आपण एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये आहोत. आता आपण आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे. जेव्हा मनात विचार यायला लागतील तेव्हा आपण फक्त ग्रॅटिट्यूड भावनेमध्ये प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायचे, कृतज्ञता व्यक्त करायची. या पृथ्वीवर आपण जन्माला आल्यापासून, आपण आपल्या मातेच्या गर्भात असल्यापासून आपण पहिल्यांदा आपल्या मातेला, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तिच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो. आपल्या माता पित्यांबद्दल पहिल्यांदा आपण कृतज्ञता व्यक्त करूया. मंगल मैत्री प्रार्थना ज्यांना माहिती असेल त्यांनी आठवण्याचा प्रयत्न करा. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, सबका मंगल होय रे. ज्या आईने मला जन्म दिला तिचे धन्यवाद.
ज्या वडिलांनी माझं पालन पोषण केलं त्यांना धन्यवाद. कृतज्ञता. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आठवत आहेत रिलेशनशिप मध्ये त्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचा. जे आपल्याला आवडत्या व्यक्ती आहेत त्यांनाही धन्यवाद द्यायचे कारण त्यांच्यापासून आपल्याला आपण लर्निंग शिकायला आलोय आणि त्यांच्यामुळे आपण हे शिकतोय. तर त्यांनाही धन्यवाद कारण ते आपले शिक्षक आहेत, गुरु आहेत. आपण ज्या ज्या व्यक्तींशी नात्याने जोडलो आहे त्या प्रत्येक नात्याला धन्यवाद. या चराचर सृष्टी निर्मात्याचीच ती संकल्पना आहे की आपण कोणाशी जोडले जावं आणि त्यांच्याशी आपले कर्म क्लिअर होण्यासाठी आपण त्यांच्याशी जोडले गेलो. त्यासाठी त्या अंतरात्म्याचे किंवा परमात्म्याचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला जाणीव आहे की जे काही घडत आहे ते सगळं ऊर्जेचं कार्य आहे. ज्या गोष्टी होत आहेत त्या ऊर्जेप्रमाणे होत आहेत. आपला त्याच्यात काहीच हस्तक्षेप नाही. करता करविता तो एक आहे. ज्याप्रमाणे झाडाचं खाली पडलेलं पान पण त्याच्या जागेवरून हलू शकत नाही ही त्याची इच्छा असते. तसंच आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत ती सर्व त्याची इच्छा आहे आणि जे काही आयुष्यात होत आहे ते सगळं चांगलंच होत आहे. त्यासाठी धन्यवाद. आपल्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद द्यायचे आहे ज्याच्यामुळे आपण असं कंटिन्यू बसू शकतो, कानाने ऐकू शकतो, डोळ्याने बघू शकतो, तोंडाने बोलू शकतो. या सगळ्या कोट्यावधी म्हणजे ज्याची किंमतच करता येत नाही त्या संपूर्ण देहाचे धन्यवाद. हा अनमोल देह परमात्म्याने आपल्याला दिला आहे या सगळ्यासाठी त्याचे धन्यवाद. थँक्यू. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी हा अंतरित अंतरात्मा आपल्याला मदत करत आहे. त्यासाठी त्याचे धन्यवाद. त्या परमपिता परमात्म्याचे धन्यवाद की आपण कोण आहोत, आपण का जन्म घेतलाय, आपला सोल प्लॅन काय आहे हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. त्यासाठी धन्यवाद. आपला सोल प्रोग्राम पूर्णपणे कंप्लीट झाला आहे त्यासाठी धन्यवाद. आपल्याला कळलेलं आहे की आपण या पृथ्वीवर का जन्माला आलो, आपल्याला काय साध्य करायचं आहे. आपल्या जन्माचा हेतू काय आहे हे आपल्याला कळलंय. त्यासाठी धन्यवाद. आपल्याला जे ज्ञान मिळत आहे त्या ज्ञानासाठी धन्यवाद. आपल्या ग्रुपच्या ऊर्जेला धन्यवाद.
की जिच्यामुळे आपण एकत्र बसून ध्यान करत आहोत आणि आपली ऊर्जा वाढवत आहोत. ही ऊर्जा आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात सर्वाइव्ह करण्यासाठी उपयोगी होत आहे. आपली स्थिती मजबूत ठेवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपण आपला समतोल राहत नाही, आपली स्थिती जात नाही, आपण उच्च हायर ऊर्जेत असतो किंवा चेतनेत असतो. त्यासाठी त्या ऊर्जेचे धन्यवाद. कोणताही कठीण प्रसंग असू दे, आपण डगमगत नाही. आपण निर्मळ असतो, निश्चल असतो. योग्य डिसिजन आपण घेत असतो त्या ठिकाणी. त्यासाठी धन्यवाद. आपल्या सोर्सला धन्यवाद. ज्या सोर्स मार्फत आपण इथपर्यंत पोहोचतोय त्या सोर्सला धन्यवाद. ज्या सोर्स मार्फत आपण एकत्र काम करतोय त्या उगमाला धन्यवाद. ग्रुपमध्ये राहून आपण एकमेकांच्या सोल प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी एकत्र आहोत त्यासाठी धन्यवाद. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपली चित शक्ती जागृत होत आहे. आपण त्या मूळ मायेपर्यंत पोहोचलेलो आहोत. जिथं आपलं मन नाहीये, निर्मळ आहे, शून्य अवस्था आहे तिथं. तिथं कुठलाच भेद नाहीये, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, चूक बरोबर, या सगळ्याच्या परे आपण आहोत. ही जाणीव आपल्याला आहे त्यासाठी धन्यवाद. आपलं हृदय संपूर्ण धन्यवादाने भरलेलं आहे. ग्रॅटिट्यूड आहे आपल्याला. प्रेम भावना जागृत होतीये सर्वांबद्दल. प्रेम आणि प्रकाश. आपण प्रकाशाच्या रूपात अस्तित्व आहे आपलं. आपण या प्रकाशाच्या साह्याने संपूर्ण ब्रह्मांड उजळून टाकत आहोत. आपल्या शरीरात होणारा ऊर्जेचा प्रवाह आपल्याला जाणवत आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांसाठी. या सर्वाची आपल्याला जाणीव होत आहे त्यासाठी धन्यवाद. इथून पुढचे 10 मिनिटं आपण काही सूचना येणार नाही. फक्त आपण ध्यान कंटिन्यू करायचे स्वतःचे.
या सुंदर ध्यानानुभूतीबद्दल ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. आपण जे ज्ञान ग्रहण करतो ते आपल्या पूर्ण सबकॉन्शियस मध्ये गेलेलं आहे. आणि आपण निरंतर जाणीवेत राहत आहोत. आपली चेतना वाढलेली आहे. या सर्व अनुभूतीसाठी ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. ग्रुप ऊर्जेला धन्यवाद. स्वतःचे खूप खूप धन्यवाद. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं ते करू शकतात. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मॅडम, खूप सुंदर ध्यान झालं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, छान सांगितलं. धन्यवाद मॅडम. सुजाता मॅडम मीटिंग बंद करू. धन्यवाद.